हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर हा व्लॉग आहे देवांशच्या बड्डेचा। आणि इथे बघा देवांश माझा नाराज झालेला होता। आता मी त्याला औक्षण करत आहे। सकाळी सकाळी मस्त त्याची मस्त तयारी करायची होती, पण त्याने तयारी करू नाही दिली। आंघोळ करून फक्त तसाच येऊन बसला। आणि मी आता त्याला मस्त सकाळी टिक्का वगैरे लावला आहे आणि मस्त त्याच्या आवडीचं यम्मी यम्मी मस्त असं जेवण बनवलेलं आहे मी। इथे बघा तो किती खुश झाला होता। मी त्याची आरती काढत होती, त्यानंतर तो माझ्या पाया लागला आणि मी त्याला खूप सारा असा आशीर्वाद दिला। सदा सुखी रहा, खूप आयुष्य माझ्या बाबाच्या चरणी त्याच्यासाठी मस्त असं सरप्राईज त्याच्या आवडीचं असं जेवण बनवलेलं होतं। फ्रीजमध्ये आहे त्याच्या आवडीचं सरप्राईज। इथे बघा मी त्याच्यासाठी केला होता आंब्याचा रस आणि पोळी। त्याला खूप आवडतो आंब्याचा रस आणि मस्त तो 2-3 वाट्या रस पिऊन घेतला त्याने आणि पोळीसोबत पण जेवला। असा मस्त आजचा व्लॉग आहे। देवांच्या बर्थडेमध्ये आज काय काय झालेलं आहे ते तुम्हाला दाखवणार आहे मी। शॉर्टकटमध्येच केलेलं आहे। सगळ्यात आधी नाश्ता तयार झाला आहे संध्याकाळसाठी। मसाला इडली केलेली आहे मी सगळ्या लहान मुलांसाठी आणि त्यानंतर केलेली आहे मोठ अशी मस्त मुलांसाठी मोठ केलेली आहे। आणि खूप सारे आयटम होते बर्थडेमध्ये, पण बर्थडेची एवढी गडबड होती तर काही जास्त शूट झालेलं नाही आहे। शॉर्टकटमध्ये छोट्या छोट्या क्लिप्स घेतलेल्या आहे। इकडे सांबार पण तयार आहे घरच्यांसाठी। इडली सांबार केला होता मी आणि इकडे साध्या इडल्या पण करणं सुरू होतं। आता माझी तयारी पण व्हायची होती। आता इकडे देवांश बघा, देवांशची तयारी चालू आहे। घरात डेकोरेशन पण चालू आहे देवांशच्या बर्थडेचं आणि सगळेजण आले होते देवांशच्या बर्थडेमध्ये। आणि इथे बघा हा आहे देवांचा बर्थडेचा ड्रेस। इथे मस्त त्याने अशी तयारी केली होती। मस्त अशी मी त्याला बर्थडेसाठी असा कोट शेरवानी घेतलेली आहे। हा आहे मस्त देवांचा बर्थडे ड्रेस आणि आदल्या दिवशीच जाऊन मी देवांसाठी हा ड्रेस आणलेला होता। देवांशला खूप आवडला कारण मी असा हेवी ड्रेस घेऊन घेतला, कारण आता पुढं माझ्या भावाचा लग्न आहे तर लग्नासाठी पण कामी येईल मस्त, म्हणून असा ड्रेस घेतला। त्यानंतर संध्याकाळी सगळी तयारी झाली आणि इथे देवांश बघा किती खुश होता। सगळे लोक आले होते देवांशच्या बर्थडेमध्ये। त्यानंतर त्याला औक्षण केलं। देवांशच्या स्कूलमधल्या मैत्रिणी पण आल्या होत्या आणि ह्या ताई पण आल्या होत्या त्याला ओवाळण्यासाठी। इकडे बघा आता सगळेजण ओवाळत आहे। बाबांनी पण त्याला औक्षण केलं। सर्वांनी त्याला खूप खूप आशीर्वाद दिला आणि मस्त असं देवांच्या बर्थडेची सुरुवात झालेली आहे। इथे मस्त आता देवांशचे पप्पा बघा फुगा वगैरे बांधून घेत आहे आणि माझे पप्पा पण आले होते। माझे मम्मी पप्पा, माझे दोन्ही भाऊ सगळेजण आले होते देवांशच्या बर्थडेमध्ये। असाच आम्ही घरच्या घरी लहान लहान मुलं बोलावून मस्त असा बर्थडे सेलिब्रेट केला। आणि हा आणला होता केक आणि इथे बघा सगळे लोक तयारी करत आहे मस्त। आता इथे देवांश खूप खुश होता, मस्त कॅन्डल फुकण्यासाठी आणि केक कट करण्यासाठी खूप एक्सायटेड होता। आणि तुम्ही सर्वजण प्लीज हा व्हिडिओ पाहत असाल तर माझ्या देवांशला बर्थडे विश करा आणि त्याला त्याच्या पुढच्या आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा पण द्या। आणि तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात प्लीज आम्हाला कमेंट्स करून सांगत जा। आणि बर्थडेमध्ये होतं खूप सारं होतं पण मुलांनी काही शूट नाही केलं, मी तर खूप कामात होती। आणि बर्थडेमध्ये केक, इडली, मोठ, पेप्सी, चॉकलेट्स, केक्स असं सर्व मुलांसाठी होतं। थंड थंड पेप्सी पण दिली होती मी सर्व मुलांना, एक 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 पेप्सी दिली होती। आणि इथे सगळेजण मग घरात पण खूप पसारा होता आणि माझं हे इडली गरम गरम बनवणं सुरू होतं, तर म्हणून त्यासाठी जास्त शूट करता आलं नाही। थोडं थोडं जे मुली होत्या, जे इशिका होती थोडं त्यांनीच शूट केलेलं आहे। आणि आता सगळेजण इकडे बसून नाश्ता करून घेत आहे। हे माझे पप्पा आहे, हा आहे माझा भाचा शिवाय। इकडे मस्त असं बर्थडेचं बॅनर लावलेलं होतं हॅपी बर्थडेचं आणि सगळ्यांनी मस्त एन्जॉय केला देवांचा बर्थडे। सर्वांनी बसून मस्त, देवांचे सगळे मित्र वगैरे पण आले होते पण ते काहीच शूट करायला आम्हाला जमलं नाही, म्हणून शॉर्टकटमध्येच आम्ही असं थोडंच मला जे जे क्लिप्स भेटल्या ते फक्त मी यामध्ये ॲड केल्या। कसा वाटला तुम्हाला आमचा व्हिडिओ प्लीज लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।